नमस्कार, मी डॉक्टर अरुणा फिरोदिया। आज कोथिंबीर विषयी आपण माहिती घेणार आहोत। खाद्यपदार्थ सुवासिक आणि चविष्ट बनवण्यासाठी कोथिंबीरीचा उपयोग केला जातो। कोथिंबीर गार्निशिंगसाठी चटणी, कोशिंबीर, आमटी, भाजी इत्यादीमध्ये वापरली जाते। कोथिंबीरीमध्ये फायटोन्यूट्रियंट्स, फेनॉलिक कंपाऊंड, अँटीऑक्सिडंट आणि फ्लेवोनॉइड्स हे अति उच्च प्रमाणात असतात। अजीवनसत्व भरपूर प्रमाणात असते। क आणि ई जीवनसत्व देखील असते। कोथिंबीरीत लोह पण आहे। कोथिंबीरीमुळे उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते। तसेच कोथिंबीरीमध्ये अँटीऑक्सिडंट असल्यामुळेच त्याला हिरवा रंग आलेला असतो। हे अँटीऑक्सिडंट्स एन्झाईमला मदत करतात आणि त्यामुळे इन्शुलिनचा स्राव वाढण्यासाठी उत्तेजन मिळते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते। म्हणून ज्या लोकांच्या रक्तामध्ये साखरेचे प्रमाण अधिक असेल त्यांनी आपल्या आहारामध्ये कोथिंबीरीचा वापर रोज ठेवावा। कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी देखील कोथिंबीरीचा उपयोग होतो। कोथिंबीरीच्या नियमित सेवनामुळे LDL कोलेस्ट्रॉल कमी होते आणि HDL कोलेस्ट्रॉल वाढते। कोथिंबीरीचा कल्क जर सर्वांगाला लावून 15 मिनिटं ठेवून धुतला तर त्वचेसाठी सुद्धा चांगले उपयोग होतो। कोथिंबीरीमध्ये फ्लेवोनॉइड्स असल्यामुळे त्याचा वास पदार्थांना चांगला येतो। अंगाला बिब्बा उठला असेल तर आग होते, म्हणजे दाह होत असतो, तेव्हा कोथिंबीरीचा कल्क करायचा, म्हणजे पेस्ट करायची आणि ती सर्वांगाला लावावी। त्यामुळे मग त्याचा दाह कमी होतो। अजीवनसत्व भरपूर असल्यामुळे आणि कॅरोटिनॉइड्स असल्यामुळे डोळ्यांसाठी सुद्धा कोथिंबीर अति उपयुक्त ठरते। जर डोळ्यामध्ये आग होत असेल तर कोथिंबीरीचा रस काढून 2 थेंब डोळ्यामध्ये टाकावा। नाकातून रक्त येत असेल तर कोथिंबीरीचा रस काढून 2 थेंब नाकामध्ये देखील आपण टाकू शकतो। पोटात आग होत असेल तर कोथिंबीरीचा रस साखर घालून मिसळून तो आपण पोटातून घेऊ शकतो। लहान मुलांच्या डोक्यात खवडे झाले असल्यास कोथिंबीरीचा रस लावावा। कोथिंबीर ही अतिशय उपयुक्त आहे। कोथिंबीरीने आपले जेवण सजवा आणि भरपूर फायदे मिळवा। धन्यवाद।